स्पेशल ऑलिम्पिक भारत महाराष्ट्र या चॅम्पियनशिपमध्ये कांदिवली इथे होणाऱ्या या चॅम्पियनशिपमध्ये जे ते डॉक्टरांची टीम आहे ती खेळाडूंसाठी सतत कार्य करत असते। त्याचे इंचार्ज आहेत ते सौरभ सरीन आपल्यासोबत आहेत। सरांबरोबर जाणून घेऊया। सर, आपण आप यहाँ पे जो है जितने भी खिलाड़ी हैं उनके लिए कुछ अपनी ओर से जो भी कुछ कर रहे हैं उसके बारे में हम जानना चाहेंगे। बच्चों लोग को कुछ अगर कुछ होती है, चोट आती है, तो उसके लिए आप कैसे इंतज़ाम करते हैं सब, ये उसके बारे में आप बताएं। हमारे पास पूरी मेडिकल टीम होती है। हमारी ये स्पेशल ओलंपिक की वैद्यकीय टीम है पूरी हमारी। और इसके द्वारा हम जो भी इमरजेंसी में बच्चों को जैसे लग गई है या कोई इंजरी हो गई या शोल्डर इंजरी हो गई या सर की मूवमेंट आ गया है, तो वो चीज़ के लिए हम इमरजेंसी सुविधा में डॉक्टर है हमारे पास। और साइकोलॉजिस्ट भी है। कभी कभी हाइपर हो जाते हैं बच्चे जैसे स्पेशल, तो उन बच्चों के लिए भी हमारे पास काम रखने के लिए और स्पेशल टीचर है जो उनको अंडरस्टैंड करके उनकी भावनाओं को और धीरे धीरे वो चीज़ें यानी डिफ़ाइन करते हैं। तो धीरे धीरे वो चीज़ हम स्लो पे ले आते हैं। और बच्चों को मेडिकल इमरजेंसी की हर गेम्स में ज़रूरत होती है, तो उसके अकॉर्डिंग ये वैद्य की टीम है हमारी। आज यहाँ पे मेडिकल कैंप रखा गया है। बच्चे लोग का फिजिकल जो है उनकी टेस्ट भी यहाँ की जा रही है, और इसके बारे में क्या कहना चाहिए? हमारे यहाँ पे जितने भी प्लेयर्स हैं अलग अलग जो राज्य से स्टेट से आए हैं और जो ये नेशनल चैम्पियनशिप में भाग ले रहे हैं, उन बच्चों का डेंटल कैंप और मेडिकल कैंप हम यहाँ पे आयोजित किया है यहाँ पे। और अलग अलग बच्चे जैसे डाउन सिंड्रोम है और बौद्धिकी आईडी लेवल पे अलग अलग आईक्यू टेस्ट पे उनका डिफ़ाइन करके उनको स्पोर्ट्स में लाए हैं। तो ये चीज़ यानी अभी आप देखिए, आप आइए डेंटल हमारी टीम में दिखाएंगे। अभी हम जाएंगे वहाँ पे। पहले मैं बात करना चाहता हूँ, आपकी बाकी और भी टीम है। सर, काय सांगाल, आज या ठिकाणी जे आहे ते आपली टीम कार्यरत आहे। प्रत्येक खेळाडूसाठी जर काही दगा झाला, त्यांना काही इजा झाली, तर तुमची टीम आहे ती त्या खेळाडूंना मदत करते आणि या ठिकाणी आज मेडिकल कॅम्प पण लावण्यात आला आहे। काय सांगाल थोडं? नमस्कार। सर्वप्रथम मी सरिंग केअर फाउंडेशनला धन्यवाद देईल। त्यांच्यामुळे मी इथे हे माझं सत्कार्य द्यायला एक संधी प्राप्त करून दिली त्यांनी। आणि सर्वप्रथम मी डॉक्टर सुधीर कांबळे आहे। मी तसं राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रममध्येही खूप कामं केली आहेत। अंगणवाडी शाळा तपासणे आहे, तसं महानगरपालिकेतही मी काम केले आहेत। आणि तसंच माझं स्वतःचं क्लिनिक देखील आहे। पण डेफ अँड डम मुलं हे बौद्धिक कार्याने जी म्हणजे कमी असलेली पोरं, ह्यांना जास्ती आपल्याकडं लक्ष देणं गरजेचं आहे। आपल्या सोसायटीला पण काहीतरी देणं लागतं या पोरांसाठी। तसंच हे कार्य इथे मी साधून दिलेलं आहे। म्हणजे इथे जेव्हा ही पोरं स्विमिंग करतात, खेळतात, तेव्हा काही इजा होऊ शकतात आणि ते काही इजा सांगून होत नसतात। म्हणून त्यासाठी एक मेडिकल इमर्जन्सी टीम म्हणून आम्ही इथे कार्यरत होतो। आणि त्यात म्हणजे दुखापत झाली, कोण घसरून पडलं, लागलं, अशावेळी आपण त्यांना मदत म्हणून एक सत्कार्य म्हणून आपण त्यांची देखरेख करत असतो। एक मेडिकल सेवा देणे पण ही पण एक कर्तव्याच्या दृष्टीने खूप मोठं काम आहे। म्हणून मग आपण त्यांना ते सत्कार्य करत असतो। आणि त्यांना लागलं, दुखापत झाली, इजा झाली, तर तिथे औषधोपचार करणे, स्प्रे करणे, मग फिजिओथेरपिस्ट असतात ते त्यांना प्रॉपर एक्सरसाइज करून देतात। त्याच्यानंतर जे सायकोलॉजिकल डॉक्टर असतात ते त्यांचा हावभाव, त्यांचं मेंटॅलिटी हे सर्व देखरेख करून त्यांना कंट्रोल करण्याचं काम ही टीम करत असते। त्यासाठी आम्हाला इथे कार्यरत केलेलं आहे। आणि तसेच आमच्याबरोबर जे इतर सवंगडी आहेत तेही त्यांचं काम त्या रूपाने करत असतात। ते सांगतील आता पुढे। अगोदर कधी अशा खेळाडूंसाठी आपण कुठे कामं केली आहेत का? आणि यावेळेस फर्स्ट टाईम जे येते ही स्पर्धा या ठिकाणी होते, अशा स्पर्धा आपल्या मुंबईत, महाराष्ट्रात या अजूनही व्हायला पाहिजे? नाही, अशा स्पर्धा तर व्हायला पाहिजे। कारण की स्पर्धा झाल्या नाही तर मग ही पोरं वाढणार कशी? जर कॉम्पिटिशनमध्येच उतरवलं नाही एखाद्या खेळाडूला, तर मग ती बौद्धिक क्षमता त्यांची त्या लेवलपर्यंत पोचूच शकत नाही। म्हणून प्रत्येक भले तो अपंग असो नाही तर कसाही असो मुलगा, बौद्धिक क्षमतारीत्या तो जरी कमी असला तरी त्याला ती एक संधी दिली गेली पाहिजे। त्यासाठी हे सर्व कार्यक्रम होत राहणे ही खूप मोठी म्हणजे एक काय बोलू शकतो, एक चॅलेंज आहे। आणि ते त्या पोरांपर्यंत पोचलं पाहिजे, एवढं मी बोलू शकतो।
नक्कीच अजूनही काही जे मेंबर आहेत ते या ठिकाणी आहेत ते स्पर्धकांची सेवा करतायत. त्यांना काही दगा झाला असेल, काही लागला असेल, इजा झाली असेल तर त्यावर ते इलाज करत असतात. ताई काय सांगाल, आपण या ठिकाणी आज हे सत्कार्य करताय. ही जी मुलं आहेत ही ॲक्च्युली देवाघरचीच ते फुलं आहेत असं म्हटलं जातं. या मुलांसाठी जे तुम्ही कार्य करताय कसा अनुभव आहे तुमचा? नाही, ह्या क्षेत्रामध्ये मी 29 वर्ष झाली आहे आणि मेडिकल कॅम्पमध्ये मी पहिल्यांदाच मला सरांनी ऑपॉर्च्युनिटी मिळवून दिलेली आहे. त्याबद्दल सलीम सरांचे खूप खूप धन्यवाद. आणि मला अशी संधी द्यावी, आणखीन 2 वर्ष मी आहे या क्षेत्रामध्ये, तर मला अशी संधी मिळावी अशी मी प्रार्थना करते.